नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. जर तुम्ही मुंबई पुण्यापासून जवळ ॲग्रिकल्चर प्लॉट बघत असाल 1 एकरच्या आसपास, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. मुंबईपासून हार्डली 185 किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास 160 किलोमीटर एवढ्या अंतरावर आज आपण तुमच्यासाठी ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलेलो आहोत. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट सेलर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ऑलरेडी आपण हे जे मालक आहेत यांच्या अजून एका जागेचा व्यवहार केलेला आहे. ज्यांच्याबरोबर व्यवहार केला त्यांच्या नावावर सातबारा वगैरे सगळं झालेलं आहे एकदम व्यवस्थितरित्या. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं लिटिगेशन वगैरे येणार नाही आहे. व्यवहार तुमचा सुरळीतपणे होईल. अजून हायलाईट पॉईंट्स म्हणजे डांबर रोड टच प्रॉपर्टी आहे. तुम्हाला इकडे पाण्याचं कनेक्शन मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला इथून सुंदर असा व्ह्यू आहे समोर. म्हणजे जर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला स्वित्झर्लंडचा फील आल्याशिवाय राहणार नाही. अशी एक सुंदर प्रॉपर्टी आहे. ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. जे पूर्ण क्षेत्रफळ आहे जागेचं हे आहे 48 गुंठे. जागा दोन्ही बाजूला कंटिन्यू होते, रोडच्या वरच्या बाजूला पण आणि खालच्या बाजूला पण. आजूबाजूला वाडी वस्ती आहे, घरं आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे आणि आपल्या जागेमध्येच पाण्याची ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे. त्यामुळे तुम्हाला पाण्याचं कनेक्शन उद्या घरपट्टीला पण मिळेल तुमच्या. जर तुम्ही इथे फार्म हाऊससाठी हा प्लॉट घेत आहे. प्लांटेशनसाठी उपयुक्त सॉईल आहे तुम्हाला इथे. माती एकदम उत्तम प्रकारची आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रकारचं प्लांटेशन पण इथे करू शकता आणि वर्केबल आहे. तुम्हाला इकडून महाड जवळ आहे. हार्डली तुम्हाला एक 17-18 किलोमीटरवर तुम्हाला इकडून महाड आहे. महाड मेन मार्केट. मुंबई गोवा हायवे तुम्हाला इथून जवळ आहे. मुंबई गोवा हायवे तुम्हाला इथून एक 7 ते 8 किलोमीटरवर होईल. आणि त्याचप्रकारे जो आपला महाड दापोली स्टेट हायवे आहे तो तुम्हाला फक्त इकडून 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी. तर आता आपण जिथे उभे आहोत हा आपल्या प्रॉपर्टीचा वरचा हिस्सा आहे. तुम्ही पाहू शकता इकडे ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे आणि असा हा बांध आहे पूर्णपणे. हा बघा, इथून प्रॉपर्टी अशी खाली कंटिन्यू होते आणि रोडच्या पलीकडे पण आहे. टोटल मी तुम्हाला सांगितलं 48 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे. आणि समोरच आपल्याला ह्या प्लॉटमधून जर तुम्ही वरच्या बाजूला इथे घर बांधलं, समोर तुम्ही पाहू शकता घर ऑलरेडी आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वगैरे सगळं आलं आहे. तिकडे त्यांना पाण्याची लाईन पण आहे ग्रामपंचायतीची, ती तुम्हाला पण मिळेल इथे. आणि समोरून व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तुम्हाला एकदम ओपन व्ह्यू आहे. ओपन स्काय तर दिसतेच, पण तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा पाहायला मिळतील. आणि कोकण रेल्वे आपल्याला इथून पाहायला मिळते. जेव्हा कोकण रेल्वेचा ट्रॅक समोरूनच जातो, लांबून जातो, म्हणजे तुम्हाला तेवढा आवाज नाही येणार इथे, पण तुम्हाला इथून कोकण रेल्वेचं दर्शन होतं आणि सुंदर अशी दिसते. आता इन केस जर गेली तर आपण नक्की व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही खाली बघितलं तर हा बघा, हा आहे पूर्णपणे डांबर रोड. फ्रंटेज खूप मोठा आहे आपल्या प्रॉपर्टीला. खालच्या बाजूला पण प्रॉपर्टी बऱ्यापैकी कंटिन्यू होते. तर खूप मोठा असा फ्रंटेज तुम्हाला मिळतो आहे प्रॉपर्टीसाठी. आपली गाडी जिथे उभी आहे तिथून असा ह्या साईडला फ्रंटेज आहे आणि खालच्या बाजूला अजून जागा कंटिन्यू होते. आणि खाली जायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही माती आहे ना, ही पूर्ण प्लांटेशन उपयुक्त माती आहे. प्रॉपर म्हणजे लाल माती असते ना तशी माती आहे. आणि बऱ्यापैकी रानटी झाडं पण आहेत प्लॉटमध्ये. अशा प्रकारे वरपर्यंत आहे. आपण आता खालच्या दिशेला चाललो आहे. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण रोड फ्रंटेज आहे. आता आपण जो वरचा हिस्सा आहे प्लॉटचा तिथे खाली आलो आहे डांबर रोडकडे. हा रोड पुढे कंटिन्यू होतो आणि इथून ST पण जाते. STची सुविधा पण तुम्हाला इथपर्यंत आहे. त्याचप्रकारे वर्केबल आहे. जर तुम्ही वरती घर वगैरे बांधताय ना तर तुमची गाडी घरापर्यंत इझिली जाऊ शकते. आता मी तुम्हाला दाखवतो खालची बाजू. तर आता आपण आपला प्रॉपर्टीचा खालचा हिस्सा बघूया. तर जर तुम्ही नोटीस केलं तर हा बांध आहे इथे. ह्या दिशेने पूर्ण बांध आहे. हे जे छोटंसं कन्स्ट्रक्शन आहे हे पण आपल्या प्लॉटमध्येच आहे. आणि अशा प्रकारे अशी टर्न होते प्रॉपर्टी आणि त्या साईडला जाते जिकडे आपल्याला ती सागाची झाडं दिसतात पूर्ण तिथपर्यंत अशी प्रॉपर्टी खालपर्यंत कंटिन्यू होते. बघा, इथून पण तुम्हाला सुंदर दृश्य अनुभवायला मिळेल. खालच्या बाजूला पण वाडी आहे, घरं आहेत. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तिकडे पण गाव आहे, तिकडे पण घरं आहेत. म्हणजे तुम्हाला लोकवस्ती आहे इथे. जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन वगैरे करताय तर तुमच्यासाठी बेस्ट राहील आहे. आणि सागाची झाडं बऱ्यापैकी आहेत प्लॉटमध्ये, तर त्याचं पण तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. मी तुम्हाला त्या साईडला पण घेऊन जातो. आणि हा जो रस्ता आला हा आला महाड दापोली स्टेट हायवेच्या दिशेने आणि हा गेला पुढे गावांकडे. हा कंटिन्यू होतो. तर बघा, सुंदर प्लॉट आहे वरचा पण. वरचा प्लॉट वर्केबल आहे. तुमच्या फार्म हाऊससाठी परफेक्ट प्लॉट आहे वरचं तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपण आता तिथे गेलेलो तरी बघा, ही पूर्ण सागाची झाडं ही पूर्ण आपल्या प्लॉटमध्ये येतात. अशा प्रकारे पूर्ण वर्केबल आहे प्रॉपर्टी. बऱ्यापैकी झाडं आहेत तुम्हाला इथे. एवढी सगळी झाडं मिळणार आहेत तुम्हाला.
तर मंडळी, आशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल. जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर 24/7 कधी आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर कळवा. व्हिजिटिंगचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. त्याचप्रकारे जर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे चेक करायचे तर व्हिजिटच्या दिवशी आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्ण फाईल दाखवू. सेकंड होमसाठी प्लांटेशनसाठी एक सुंदर अशी प्रॉपर्टी आहे, मुंबई पुण्यापासून जवळ. आणि त्याचप्रकारे ह्या प्रॉपर्टीबरोबर तुम्हाला आमची पूर्ण कन्सल्टन्सी मिळणार आहे. पेपरवर्कसाठी, कन्स्ट्रक्शनसाठी, आफ्टर सर्व्हिसेस जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. आणि किमतीसाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आम्ही फोन कॉलवर नक्की तुम्हाला किंमत सांगू. क्षमस्व आहोत की काही कारणास्तव आम्ही ह्या व्हिडिओमध्ये किंमत सांगू नाही शकत आहोत. तसे मालकांचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.